तुमसर तहसील के आष्टी गांव से एक बड़ी और चौंकाने वाली खबर सामने आ रही है। जल संपदा विभाग ने विकास कार्य के नाम पर किसानों की उपजाऊ जमीन में जबरन खुदाई कर दी। न किसानों से अनुमति ली गई, न ग्राम पंचायत को जानकारी दी गई और गाँव ठान का मुख्य रास्ता भी उखाड़ दिया गया। आष्टी खेत परिसर में जेसीबी से खड़ी फसलों के बीच खुदाई शुरू कर दी गई। ग्रामीणों का आरोप है कि कई जगह खुदाई सिर्फ 1 फीट तक की गई, जिससे खेत बेकार हो गए हैं। किसानों की मांग है कि खुदाई कम से कम 1 मीटर की जाए। नियमों के मुताबिक ग्राम पंचायत की अनुमति जरूरी होती है, लेकिन यहाँ पंचायत को पूरी तरह नजरअंदाज किया गया। जब ग्रामीणों ने अधिकारियों से सवाल किए तो टालमटोल जवाब दिए गए। ठेकेदार पर अरेरावी और बदसलूकी के भी आरोप लगे हैं। ग्रामीणों ने दोषी अधिकारियों व ठेकेदार पर कड़ी कार्रवाई, नुकसान का तत्काल पंचनामा और फौरन मुआवजे की मांग की है। पूर्व उपसभापति शिशुपाल गोपाले सहित किसानों ने चेतावनी दी है कि मांगे नहीं मानी गई तो आंदोलन होगा। उपसभापती पंचायत समिती तुमसर आणि आष्टीचा एक शेतकरी आज आमच्या गावे जलसंपदा विभागामार्फत जे नदीपर्यंत जिथं नळ संपला नदीपर्यंत पाईप गाळून नेण्याचं काम चालू आहे। त्याच्यामध्ये आमचे जे शेतकरी आहेत, शेतकरी बांधवांना हे पाईप गाळत आहेत, त्यांच्या शेतामधून जेसीबी चालवत आहेत। हे ऊसाचा पीक लागला आहे, त्या ऊसाच्या पिकाला उभा मोडत हे लोक नेत आहेत आणि त्याच्यानंतर यांनी 1 मीटरच्या आत हे पाईप गाळायला पाहिजे। ते फक्त नाही, फक्त 2 फीटवर हे पाईप गाळत आहेत। त्याच्यानंतर आमचे जे शेतकरी आहेत, हा पीक पाहू शकता ऊसाचा, यांनी जेसीबी टाकून पूर्ण तोडलेला आहे आणि जे पीक ज्यांनी ऊसाची वाडी मोडलेली आहे त्या पिकातून उभ्या पिकातून जेसीबी नेत आहेत। त्या शेतकऱ्यांना कसल्याची प्रकारची माहिती दिलेली नाही आहे आणि त्याच्यानंतर जे आमचे पांदन रस्ते आहेत त्या पांदन रस्त्याला यांनी उभ्या पांदन रस्त्याला चिरत नेलेला आहे आणि त्याची कसल्याही प्रकारची मरामत केलेली नाही आणि त्याच्यानंतर सुद्धा मरामत केली नाही। आणि त्याच्यानंतर जेव्हा जेईला आम्ही विचारला, मेश्राम जेई, हे त्यांचे म्हणणे असे आहे की काल आम्ही विचारला तर त्यांचे म्हणणे की शेतकऱ्यांना कसल्याही ह्या कामाला विचारायची आवश्यकता नाही किंवा पांदन रस्त्याला आम्ही चिरत नेला तर ग्रामपंचायतला किंवा उपविभागीय जिल्हा परिषदच्या कार्यालयाला कसल्याही प्रकारची एनओसी लागत नाही असे त्यांचे म्हणणे होते। आणि जे कॉन्ट्रॅक्टदार होते, कॉन्ट्रॅक्टदार बी शेतकऱ्यासोबत व आमचे जे शेतकरी होते त्यांच्यासोबत अरेरवीनं गोष्ट करत होते। म्हणजे आज अशी परिस्थिती झाली आहे की आमच्या शेतकऱ्याशी की आमच्या शेतकऱ्याला आमची मागणी अशी होती काल की जे पाईपलाईन गाळलेली आहे हे 1 मीटरच्या आत खोदण्यात यावा आणि ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्याला मुआवजा भेटला पाहिजे, हे आमची काल मागणी होती। पण त्या मागणीवर ते ठाम राहिले नाही आणि आमच्यासोबत अरेरावी भाषेत बोलले आणि जे शेतकरी आहेत त्यांच्या पाईपलाईन आहेत। आमच्या इकडे ऊसाचं पीक आहे, आता ऊसाची लागवड आहे। 15 दिवस झाले पाईपलाईन ह्या लोकांनी नदीमधून ज्या पाईपलाईन आणलेल्या आहेत त्या पाईपलाईनी तोडलेल्या आहेत। कसल्याही प्रकारच्या पाईपलाईनी सुद्धा जोडणे बंद आहे आणि त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी त्यांना फोन लावल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याचे सुद्धा फोन उचलत नाही आहे। आमची मागणी एवढीच आहे की त्यांनी जे खालती 1 मीटरच्या खालती हे पाईप गाळण्यात यावा। जे शेतकरी आहेत आमचे शेतकरी बांधव यांना त्यांचा मुआवजा भेटायला पाहिजे आणि त्यांनी हे जे शेतकऱ्याची कसल्याही प्रकारची संमती नाही घेतली आणि जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतची एनओसी नाही घेतली, याच्यावर संबंधित जो डिपार्टमेंट आहे त्यांनी कारवाई करायला पाहिजे आणि काम थांबवलं पाहिजे, हेच आमच्या शेतकऱ्याची मागणी आहे। नरेंद्र गेडा, संवाददाता, तुमसर भंडारा। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें